7 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. स्कूप केलाय परंतु फटका फसलाय. चेंडूने उंची गाठले जिथे नक्कीच 2 धावा मैदानाच्या आत रोखू शकत नाहीयेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येच्या संघाची 9. अजून विजयासाठी 45 धावांची गरज आहे. अर्थात काय तर सामना एकतर्फी वन साइडेड पाहायला भेटतोय तो कालकाई क्रीडा मंडळ पितलवाडी या संघाकडे. या अगोदरच्या लॉर्ड्समधून आपण पाहिलं तर आई जन्नी माता चरई हा अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला चेंडू भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू झालेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्कूप आणि नक्कीच स्कूप झालाय यशस्वी सक्सेसफुल. तिथे लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार 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 पार. धावा भेटतील 4 आणि या 4 धावांनी 2 षटका अखेर धावसंख्येच्या संघाची डबल फिगर अर्थात 13 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. रातचं हे षटक पाहिलं ना तर या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्याने अवघ्या 8. तर पहिल्या षटकामध्ये दिनेशने धावा खर्च केल्या होत्या 5 धावा. नक्कीच शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अविनाश दाखल होताना पाहायला भेटतोय. अविनाश पहिला चेंडू घेऊन सज्ज. भन्नाट वेग वाह काय पाहायला भेटते गोलंदाजी. आता नक्कीच आदेशच्या अनुपस्थितीत सुद्धा संघ चांगल्या 13 ऑन स्कोर बोर्ड 13 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ असताना हा प्रकार होता सरळ बॅटने स्ट्रेट हिट जिथे वॅकेंट झोन. प्रयत्न चांगले होते. काय एफर्ट पाहायला भेटलेत. वा प्रत्येकच्या माध्यमातून चांगले एफर्ट. डाईव्ह केलं स्वतःला झोकून दिलं नक्कीच परंतु धावा रोखू शकत नाहीयेत त्या. दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 15 या धावसंख्येवर. 15 ऑन द स्कोरबोर्ड 15 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. स्कूप केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेलती संधी. फ्लाय स्लिप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला जिथे नक्कीच एक चांगला झेल पकडला जातोय आणि विकेटचा पतन होताना पाहायला भेटतंय. झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. नक्कीच भरतदादा तोडीलकर यांच्याकडून पाहायला भेटत आहेत. माझे पंच म्हणून त्यांनी बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात आणि पंचांच्या भूमिकेत बऱ्याचदा आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय. त्यावेळी मैदानाच्या दिशेने जिथे न्यू बॅटर आला आहे गणेश न्यू बॅटर मैदानाच्या आत. फुलटॉस होता जिथे ईश्वरचा वेध घेतोय. स्लोअर पद्धतीने चेंडू. आता मात्र व्हेरिएशन पाहायला भेटलाय. गती कमी केली आणि तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. गणेश शिंदेसाठी पारितोषिक. षटकार आला तर 500 रुपये आणि हा फटका आलाय 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 षटकार. कॅश प्राईज 500. चला जमा करा. नो गुगल पे नो फोन पे. गणेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. नक्कीच मी बोललो आणि त्याने षटकार ठोकलाय. कावला बसाय आणि फांदी तुटाय असं घडतंय मैदानाच्या आत. नक्कीच तो औपचारिकता मैदानाच्या आत आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असताना हा चेंडू
नक्कीच विजय प्राप्त करतोय तो कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी.